नमस्कार. आज आपण रोमन संख्याचिन्हे हा टॉपिक पाहणार आहोत. रोमन संख्याचिन्हे हा टॉपिक नंबर दर्शवण्यासाठी वापरला जातो. यामध्ये आपण 1 ते 1000 पर्यंतच्या रोमन संख्याचिन्हांचा अभ्यास करणार आहोत. यात सर्व महत्त्वाचं आपण मोजक्या काही संख्यांचे चिन्हे लक्षात ठेवणार आहोत. त्यामध्ये 1 या अंकासाठी आय वापरला जातो. त्यानंतर 5 या अंकासाठी फी या चिन्हाचा वापर केला जातो आणि 10 या अंकासाठी एक्स या चिन्हाचा वापर केला जातो. या मूळ चिन्हांवरूनच आपण सर्व संख्यांची मांडणी करू शकतो. तर पाहूया आपण या अंकांची मांडणी कशी करायची. 1 1 टाईम आय, 2 असेल तर 2दा आय या चिन्हाचा वापर करावा. 3 3दा आय या चिन्हाचा वापर करावा. 4 आता 4ला तुम्ही पाहताल तर मुलं म्हणतील की आपण 4 वेळा आय या चिन्हाचा वापर करू शकतो. पण रोमन संख्याचिन्हे लिहिताना रोमन संख्याचिन्हांचा लिहिण्यासाठी काही आवश्यक नियम आहेत. तर आपण प्रथम त्यांचे नियम पाहूयात. पहिला नियम, आय व एक्स यांपैकी एखादे चिन्ह 2 वेळा किंवा 3 वेळा एकापुढे एक लिहिले असल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते. म्हणजेच उदाहरणार्थ आपण जर 3 वेळा आय लिहिला तर प्रत्येक आयची किंमत 1 1 1 अशी धरावी. मग 1 + 1 + 1 = 3. त्याचप्रमाणे x x x असे जर 3 वेळा लिहिले तर प्रत्येक एक्सची किंमत 10 10 10 अशी लिहावी व त्यांची बेरीज करावी. हा झाला पहिला नियम. दुसरा नियम, आय किंवा एक्स ही चिन्हे एकापुढे एक अशी फक्त 3च वेळा लिहिली जातात. हा नियम आपण 4 किंवा 4 लिहिताना लक्षात येईल. 4 लिहिताना आपण काय लिहितो? व्ही म्हणजे 5चे चिन्ह आणि त्याच्या अगोदर आय. तर दुसऱ्या नियमानुसार आपण या ठिकाणी 3 पेक्षा जास्त वेळा आय लिहू शकत नाही. त्यामुळे आय व्ही असे चिन्ह वापरले आहे. समजले? त्यानंतर तिसरा नियम, व्ही हे चिन्ह एकापुढे एक असे लिहिले जात नाही. उदाहरणार्थ जसे आपण आय 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 हे चिन्ह 3 वेळा का होईना एकापुढे एक लिहू शकतो, त्याचप्रमाणे एक्स 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 हे चिन्हही 3 वेळा लिहू शकतो. त्याप्रमाणे व्ही हे चिन्ह आपण एकापुढे एक 2 वेळा 3 वेळा 4 वेळा असे लिहू शकत नाही. चौथा नियम, आय हे चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येत मिळवली जाते व जर आय हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा केली जाते. उदाहरणार्थ समजा आपल्याला 4 हा नंबर लिहायचा आहे, तर 4 नंबरच्या डावीकडे आपण आय ही चिन्ह वापरले आहे. त्यामुळे 5 हे चिन्ह कशाचे? व्ही हे चिन्ह 5चे. त्यातून 1 वजा करायचा म्हणजे किती येईल? 4. म्हणजे हे 4 साठीचे चिन्ह. म्हणजे तो नियम की आपण मोठ्या संख्येच्या डावीकडे जर आय हे चिन्ह लिहिले तर मोठ्या संख्येतून 1 वजा करायचा. दुसरा नियम काय त्यातच, जर आपण मोठ्या संख्येच्या उजवीकडे आय हे चिन्ह लिहिले तर आपण मोठ्या संख्येत 1 मिळवायचा.
म्हणजेच 6 आपण कसा लिहितो? 6मध्ये लिहिताना आधी 5चे चिन्ह आणि नंतर 1चे चिन्ह म्हणजे VI, म्हणजे 5 अधिक 1 6. त्याचप्रमाणे 7 कसा लिहायचा? 5, 1 साठीचे चिन्ह, परत 2 साठीचे चिन्ह. समजले? त्यानंतर 8 कसा लिहायचा? 5मध्ये किती ॲड केल्यानंतर 8 होतात? 3 ॲड केल्यानंतर म्हणजे 3 वेळा I. आता लिहायचं आहे 9. आता मुलं म्हणतील की आपण 9 असे लिहू शकतो. 5चे एक चिन्ह, त्याच्यानंतर 4 वेळा I. पण आपल्याला दुसऱ्या नियमात सांगितले आहे की I किंवा X एका पुढे एक फक्त 3च वेळा लिहू शकतो. त्यामुळे जर आपल्याला 9 लिहायचा असेल तर आपल्याला 5 आणि 4 वेळा I लिहावं लागेल. ते नियमात बसत नाही. त्यामुळे आपण काय केले? आपल्या नियमानुसार मोठी संख्या घेतली जी 10साठी चिन्ह वापरले जाते म्हणजे X, आणि Xच्या अगोदर I लावला तर आपण त्याच्यातून 1 वजा करणार आणि ती संख्या होईल 9. आणि Xच्या जर नंतर संख्या लावली, चिन्ह लावली I, तर ती संख्या होईल 10 आणि वजा 1, 10 अधिक 1 11. म्हणजे हेच 11साठी आपण हे चिन्ह वापरले. तसेच 12साठी X 2दा I. तसेच 13साठी X 3दा I. आता 14साठी 14 म्हणजे किती? 10 अधिक 4. मग 10साठीचे चिन्ह आपल्याला माहिती आहेत X, आणि 4साठीचे चिन्ह वापरलेले I V. तसेच 15साठी 10 अधिक 5 असतात. मग 10साठी X आणि 5साठी V. मग 16ला काय करायचं? X 15त आपण फक्त 1 मिळवणार म्हणून त्याच्या पुढे I लावायचा. 17ला काय करायचं? 15च्या पुढे 2 I लावायची. 18च्या याला काय करायचं? 15च्या पुढे 2 I लावायचे, 3 I लावायचे. हे झाले 18. आता 19ला आपण 4 वेळा I करू शकत नाही, ते आपल्या नियमात बसत नाही. त्यामुळे 10साठीचा X आणि 9साठी कोणते चिन्ह वापरले आपण? I आणि X. ते ॲज इट इज लिहायचं. आणि 20 म्हणजे काय? 2दा 10ची बेरीज केल्यानंतर 20 येतं, म्हणून ह्या Xची किंमत 10 प्लस ह्या Xची किंमत 10 मिळून 20 झाले, म्हणून X. त्याचप्रमाणे पुढील रोमन अंक लिहिता येतात. त्यानंतर आता 31पर्यंतचे रोमन अंक आपण व्यवस्थित लिहू शकतो. 39पर्यंतचे 40व्या रोमन अंकाला काय करायचं? X म्हणजे 10 आणि वरचा L फॉर 50 या अंकासाठी L हे चिन्ह वापरायचं. मग 40साठी काय येणार? मोठा अंक, त्याच्या अगोदर X लावला, मग 50मधून 10 वजा केले म्हणजे किती आले? 40. 60 कसे लिहिणार? 50साठीचा L आणि नंतर 10 लावणार. 50 + 10 60 म्हणून LX. तसेच 70 LXX. 80साठी LXXX. पण 90साठी आपण L 4 टाइम X यूज करू शकत नाही, कारण ते नियमात बसत नाही. X आपण X आणि I आपण फक्त 3 टाइम्सच यूज करू शकतो. त्यामुळे 100साठी आपण C यूज करतो, म्हणून Cच्या अगोदर X लावला म्हणजे 100मधून X वजा केले म्हणजे 10 वजा केले तर किती येतात? 90. त्यामुळे रोमन चिन्हामध्ये फक्त काही ठराविक चिन्हे लक्षात ठेवायची. त्यावरून आपण 1 ते 1000पर्यंतच्या वाटेल त्या संख्येचे रोमन चिन्हे लिहू शकतो. तर कसा वाटला हा टॉपिक? यावरील आपण रोमन चिन्हामध्ये आपण गणिताच्या सगळ्या क्रिया करू शकतो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. पण यात अजून एक नियम आहे की रोमन चिन्हामध्ये 0 या संख्येसाठी
कोणतेही चिन्ह वापरले जात नाही. तर आपण रोमन संख्या लिहिण्याचा सराव करावा की जेणेकरून आपल्याला त्यातील सर्व क्रिया गणिती क्रिया करता येतील. सरावानेच सर्व गोष्टी शक्य होतील. धन्यवाद.